माझं. जा बाई, तुझा निघून जा इथून. मी हात सोडते, विनंती करते. तुझी काळी सावली आमच्यावर नकोय. तिलोत्तमा, तू जरा जास्त बोलतेस असं नाही का वाटत तुला? नाही, या आधीच हे सगळं खरं तर मी करायला पाहिजे होतं. मी नाही केलं, ही माझी चूक झाली. इतकी वर्ष गप्प बसले मी. हिनं उद्ध्वस्त केलंय माझं हस्त खेळतं घर, उद्ध्वस्त केलंय. खूप बोललात तुम्ही. आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन करत आले, पण आता बस. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. माझ्या मनाला आणि माझ्या विठुरायाला माहितीये मी खरी येते. मी कायम जे काही केलं ते दुसऱ्यांच्या भल्यासाठीच केलं. सावली, बोलू द्या मला. आजपर्यंत शांत राहिले ना, आत्ता बोलू द्या. आणि तिलोत्तमा मॅडम, बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, आपण अमृता वहिनींबद्दल बोलूयात. त्यांच्या ह्या परिस्थितीला तुम्ही मला जबाबदार ठरवताय ना? हो, पण ह्या आधी मी तुम्हाला 100 वेळा सांगितलंय की वहिनी एकट्या बाहेर पडत होत्या, म्हणून काळजीपोटी मला त्यांच्यासोबत जावं लागलं. माझ्या मनाचं नाहीच केलंय मी. हो, पण ह्या सगळ्याचा विचार न करता तुम्हाला फक्त मला दोष द्यायचा आहे, कारण या घरात आल्यापासून मी तुमच्या डोळ्यात खूप. तोंड सांभाळून बोला सावली. नाही सांभाळू शकत. आज मला बोलू दे. मला माहिती आहे तुमच्या भूतकाळात, तुमच्या बालपणी जे काही घडलं ना, ते तर खूप चुकीचं होतं. पण म्हणजे तुम्ही इतरांसोबत पण तसंच वागाल, हा अधिकार नाही ना मिळालाय तुम्हाला. त्या सगळ्याचा राग तुम्ही माझ्यावर का काढता? आणि तुम्हाला माझ्या गोष्टी चुकीच्या वाटतात ना, पण आता तुम्ही तुमच्या सावत्र आईची तुलना माझ्याशी केली, हे चुकीचं नव्हतं का? मला एवढंच वाटतं की जे तुमच्यासोबत घडलं ना, ते ह्या जगात कोणासोबतही घडू नये. पण म्हणून प्रत्येक सावलीला तुम्ही काळं काळीच असणारे समजणार आहात का? माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले. माझ्या घरात पाऊल नाही टाकायचं परत. हा उंबरठा ओलांडायच्या आधी 10 वेळा विचार कर. परत या घरात यायचं नाही. तुझा आणि आमचा संबंध आता कायमचा संपलाय. आता ना मी तुझी सावली सुद्धा नाही पडून देणार आहे माझ्या सगळ्या माणसांवर. बस झालं, केलंच तेवढं पुरे. आता प्लीज आम्हाला सुखाने जगू दे. निघून जा माझ्या घरात, निघून जा. ठीक आहे. आज मी मेहेंद्रे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते. पण लक्षात ठेवा, या घराचा उंबरठा मी तुमच्यामुळे ओलांडते. मला तुमच्यापासून आणि कुटुंबापासून तुम्ही दूर केले. आता ही सावली ह्या घरातून कायमची जाते.
तू नाही चुकलायस. आपण नाही चुकलो. आपण जे केलं ते बरोबरच केलं. तू नको उगाच त्रास करून घेऊस. तिचा आणि आपला संबंध संपला आणि जे झालं ते योग्यच झालं. या आधीच व्हायला हवं होतं. तू सावर स्वतःला. सारंग, तू योग्य केलंस की अयोग्य हे मी आत्ता नाही सांगू शकत. फक्त एक सांगतो, जी भाषा सावलीनी वापरली